ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एकनाथ खडसे ज्यांनी 30 वर्ष मुक्ताईनगर या ठिकाणी आपला परिवार असेल किंवा सगळ्यांना आपला परिवार समजून त्या ठिकाणचं राजकारण केलं. मात्र पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रामध्ये एक नवीन इनिंग खेळण्यासाठी एकनाथ खडसेंनी आधी भाजपत जाण्याचं सांगितलं, पुन्हा एकदा शरद पवारांसोबत राहण्याचं ठरवलं. आता तरी लोकांना समजेल का त्यांच्या भाजप प्रवेशाला नेमका अडसर आला तरी कुठे? थेट जाणून घेऊयात. रोहिणीजी, तुमच्याकडूनच काय नेमकं घडलं राजकारणात? त्यांनी जो काय निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये कुठे अडसर आहे आणि काय अडचण आहे हे ते जास्त रीतीने ते स्वतःच चांगल्या रीतीने सांगू शकतील. पण त्यांच्या त्या निर्णयानंतर तुम्ही बघितलं असेल तर मी ह्याच पवार साहेबांसोबत म्हणजे आमच्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आणि मी अजूनही माझ्या विचारांवरती ठाम आहे. कारण मला विचारांची लढाई आहे. मला अशा पक्षात काम करायची इच्छा नाही ज्या पक्षाला माझ्या वडिलांनी रक्ताचं पाणी करून वाढवलं, ज्या पक्षाला 30 वर्ष माझ्या वडिलांनी दिलेत, पण ते दिल्यानंतर ज्या तऱ्हेचे खोटे आरोप करण्यात आले आणि ज्या खोट्या आरोपांमध्ये माझ्या वडिलांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आलं, हा जो काय प्रकार मी बघितलाय. कारण मी बघितलंय माझ्या वडिलांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी घरून पैसे खर्च करून निवडणुका लढल्यात. कुणाकडून किंवा पक्षाकडनं त्यांना काही मिळावं ह्याची अपेक्षा नव्हती. त्यांनी त्यांचं वर्चस्व दिलं ज्या पक्षाला, त्या पक्षाने त्यांना कुठेतरी अन्याय केला, त्यांना कुठेतरी डावलण्याचं काम केलं आणि त्या पक्षासोबत मला इच्छा नाही आहे काम करायची. म्हणून त्यावेळेस तो निर्णय घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि मी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करते. त्यांच्या पक्षाने मला संधी दिली आणि आज मी चांगल्या रीतीने ह्या पक्षामध्ये काम करू शकते. त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी बीजेपीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला का, त्यांनी ते काय निर्णय घेतले हे त्या बाबतीमध्ये ते काय झालं हे सगळं ते चांगल्या रीतीने सांगू शकतील. पण माझा ठाम निर्णय, माझी ही विचारांची लढाई आहे आणि त्या विचारांच्या लढाईवरती मी ठाम. पण खानदेशातल्या राजकारणामध्ये नेमकं असं काय घडलं की गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातल्या